नमस्कार. चिरनिद्रा. लेखक अनंत मनोहर. अभिवाचन अनुराधा कर्वे. पहाड हा कळपातील वयाने सर्वात मोठा आणि प्रचंड सामर्थ्यवान हत्ती, कळपाचा राजा. पण आता त्याला म्हातारपण आलं आणि तो थकला. त्याची कळपातली जागा चांद या तरुण हत्तीनं घेतली. पहाडचं राज्य संपलं आणि आयुष्यही. पिंपळाखाली चांद उभा होता. त्याचा कळप त्याच्यावर विसंबून निर्धास्तपणे वावरत होता. चांद आतून अस्वस्थ होता. त्याला नुकता 4 दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला. पहाड कमालीचा थकला होता. त्याला त्याच्या मस्तकाचं ओझं पेलत नव्हतं. फांदी तोडायला सोंड वर करणं जड जात होतं. त्याचे पाय स्वतःचं ओझं पेलताना ओढताना लटपटत होते. उजाडल्यापासून रात्रीच्या मुक्कामाला एखाद्या निवांत जागी चांद आणि कळप थांबेपर्यंत होणारी पायपीट, दडादडा धावणं, उतरणीवर तोल सांभाळणं, पुढल्या पायांवर जोर देत उभा चढणं, तो कळपाच्या मागे खुरडत चालला होता, फरफटत होता. आज तो क्षण आला हे गजराजाच्या लक्षात आलं. पहाड थांबला. एका तुतारीच्या अंतरावर चांद उभा होता. आता कळप खूपच मोठा झाला होता. नुसत्या माद्या 40 होत्या, शिवाय बछडी. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले काही कोवळे नर, कोवळ्या माद्या, यातल्या कित्येकांचा तो पिता असेल, पती असेल. त्याला काही आठवत नव्हतं. वयाला पाऊण शतक लोटलेला गजराज खेडा पद्धतीने त्याला पकडण्याचे काही नाही तरी 5-10 प्रयत्न झालेच होते. चोरटे शिकारी अनेकदा त्याच्या जीवावर उठले होते. त्यातल्या एकाच्या माथ्यावर त्याने आपला उजवा पाय ठेवला होता. त्याच्या तोंडात किंकाळीही बाहेर पडली नव्हती. कवटी फुटून मेंदूचा चोथा झाला होता. एकाला त्यांनी सोंडेनी विळख्यात पकडून झाडावर आपटलं होतं. एकाला भात मळावं तसं जमिनीवर 4दा धोपटलं होतं. आणि एकदा एका प्रचंड राजनागानं त्याला दंश करण्याचा प्रयत्न केला होता. एवढे प्रचंड वजन असून त्यानं विजेच्या वेगानं पाय मागे घेत, वळण घेऊन पाठीमागून घुसारा करून नागराजाच्या मस्तकावर पाय दिला होता. आणि आयुष्यात द्याव्या लागलेल्या झुंजी मादीसाठी, स्वतःच्या चतुस्सीमांचं रक्षण करण्यासाठी, बिबळ्याशी, वाघाशी, रानडुकराशी, धुंद गव्याशी, आता ते सर्व संपलं होतं. आता जगण्याचंच ओझं झालेलं आयुष्य. पहाडनं बारीक डोळ्यांनी कळपाकडं पाहिलं. सोंड लटपटत वर करून त्यानं तुतारी फुंकली. या तुतारीचा आवाज कापरा होता, करुण होता. त्यात वेदना होती. कळप क्षणभर थांबला. कळपातले सारे त्याच्याकडे पाहत राहिले. पहाड निराळ्या दिशेनं पावलं टाकू लागला. प्रत्येक दुर्गम जंगलात तिथे जर हत्ती राहत असतील तर हत्तींचे अंतिम विसाव्याचं असं एक स्थान असतं. पहाड त्या स्थानाकडे निघाला. ते ठिकाण गाठेपर्यंत त्यानं मागे वळून पाहिलं नाही. सर्व बाजूंनी उंचावलेली आणि मध्ये खोलगट बशीसारखा आकार असलेली ही भूमी. इथे तो आला. त्यातल्या त्यात स्वच्छ जागा त्यानं निवडली. त्याने पुन्हा कशी तरी सोंड वर केली आणि शरीरातलं सर्व सामर्थ्य एकवटून त्यानं अंतिम तुतारी फुंकली. तिचे सूर तरंगत दूर जात राहिले. चांदला आणि सर्व कळपाला ही तुतारी अस्पष्ट ऐकू आली. चांदच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अंतिम तुतारीचे सूर विरल्यानंतर पहाड क्षणभर तसाच उभा राहिला. मग पुढले पाय मुडपून तो खाली बसला. आता या पायांना त्याच्या देहाचं ओझं कधी पेलावं लागणार नव्हतं. पहाड केवळ पडून राहिला. पहाड हत्तीभूमीकडे गेला. त्याला आता 4 दिवस झाले होते. चांद आतून अतिशय अस्वस्थ झाला होता. का ते त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आणि चांदनं सोंड वर करून एक आर्त दीर्घ उंच तुतारी दिली. सगळा कळप कावरा झाला. सोंडेतला पाला तोंडात न घालता खाली टाकून चांदभोवती सगळा कळप गोळा झाला.
चांद खाली मान घालून एका विशिष्ट दिशेनं पाय टाकू लागला. 4 दिवसांपूर्वी पहाड जिकडे गेला होता त्या बाजूला. वाटेत पिंपळाचं एक सुरेख झाड लागलं. चांदनं भराभरा त्या डहाळ्या काढल्या. कळपातल्या प्रत्येकाने चांदचं अनुकरण केलं. बराच वेळ चांद चालत राहिला आणि मग त्याला तो दिसला. त्या खोलगट मैदानवजा जागेत पहाड एका कुशीवर पडून राहिला होता. न सांगता सगळा कळप पसरून विखरून त्याच्यापासून 2 हातांवर वर्तुळ करून उभा राहिला. मग चांदनं सोंडेतून आणलेला कोवळा पाला पहाड समोर ठेवला. त्यानं गुडघे टेकले. अर्धक्षणाने चांद उठला. कळपातल्या प्रत्येकाने पहाडासमोर पाला ठेवून गुडघे टेकले. चांदनं सोड वर करून पुन्हा एक दीर्घ उंच करुण तुतारी फुंकली. चांदनं पहाडाकडे पाठ केली. चांद हळूहळू पावलं टाकू लागला. मात्र चांदनं किंवा त्याच्या कपाळातल्या कानाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. पहाडच्या डोळ्यात पटल आले होते. त्याला काही जाणवत नव्हतं. ऊन नाही, तहान नाही, भूक नाही, वारा नाही, चांदणं नाही. त्याची जाणीव नेणीव हरपली होती. आशा अपेक्षा संपल्या होत्या. पण त्याला आत त्याच्या प्रदीर्घ पशुजीवनातलं काहीतरी आठवत होतं का? दिसत होतं का? मध्येच त्याच्या लक्षात आलं कोणीतरी आलं आहे. त्याने डोळे उघडले, स्थिर केले. त्याला चांद दिसला. वर्तुळात उभा असलेला कळप दिसला, पण ओळखला नाही. त्याची त्याला गरजही वाटली नाही. आपल्यासमोर कोवळा पाला ठेवून सारे कधी निघून गेले हेही त्याला कळलं नाही आणि चांदची तुतारीही त्याला ऐकू आली नाही. एकामागून एक दिवस उलटत होता. एकदा क्वचित सोंडेची हालचाल करून तो छोटी डहाळी तोंडात घालत होता. पण मग कोवळा पिंपळपाला कोमेजत गेला, सुकत गेला. पहाडाला तेही कळलं नाही. लांबून एका गिधाडाला तो दिसला. गिधाडाने जडपणे एक मंडल घेतलं. हत्तीपासून 10 हातांवर ते उतरलं. सुस्तपणे त्यानं पहाडचं निरीक्षण केलं. जडपणे पुन्हा उडालं. मंदपणे पंख हलवत दूर गेलं. संध्याकाळला 7 गिधाडं आली. पहाडाभोवती वर्तुळ करून बसली. पहाडला तेही जाणवलं नाही. एवढा प्रचंड देह, एवढा बळकट धागा, काही केल्या धागा तुटत नव्हता. आणखी 2 दिवस गेले. रात्री कधीतरी पहाडनं आखडून घेतलेले पाय लांब झालेले होते. गिधाडं शांतपणे बसली होती. मग त्यातलं एक हत्तीजवळ सरकलं. मग बाकीची सर्व. त्यानंतर 2 दिवसांनी हस्तीस्थली फक्त एक सांगाडा उरला. फक्त हाडं. मस्तक, धड, पाय, पिवळे सुळे, जीर्ण झालेले दात. या मातीत एवढंच पडून राहिलं. या मातीत पहाडच्या अगोदरच्या पिढ्या मिसळल्या. आता तो. नंतर पुढच्या पिढ्या.